नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 14 जून 2026ला पार पडलेला म्हणजेच आजचा पेपर आपण त्याची अपेक्षित उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 21. डॉक्टर एस महेंद्रदेव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येची गणना डॅश डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गोष्ट तर ही कुठल्याही म्हणजे आपलं जे भारत शासन आहे किंवा केंद्र किंवा राज्य शासनाने ही समिती नोंदलेली नाही, यांनी वैयक्तिक ही समिती तयार केलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब आणि ड. याचं व्यवस्थित स्पष्टीकरण आपण शेवटी पाहूया. यानंतर पुढील प्रश्न आहे लोकसंख्येच्या लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे. आता लाभांश म्हणजे जे काम करणारे व्यक्ती आहेत ते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर देता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 2 काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. यानंतर पुढील प्रश्न आहे अर्थव्यवस्थेतील विकासोत्तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, म्हणजेच नॉन डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज असते. या एका ऑप्शनहून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सी सगळीकडे आहे आणि एकाच ठिकाणी नाही, ते पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबद्दल योग्य विधान कुठलं. आता विस्ताराबाबत आणि म्हणजे त्यांचे डावपेच म्हणजे त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभरात जाळे पसरवतात. हे एकदम बरोबर आहे, कारण जे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या काय असतात, खूप मोठ्या असतात. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे त्या वेगवेगळ्या देशामध्ये काम करत असतात आणि त्या वेगवेगळ्या देशात काम करतात याच्यानुसारच त्यांचं जगभरात जाळं तयार होतं, म्हणजे येतं बरोबर आहे. त्यानंतर बी आहे बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेष करून नफा कमवतात. म्हणजे त्यांनी एक ब्रँड तयार केलेलं असतं, त्याला काय म्हणतात आपण ब्रँड म्हणतो, त्याप्रमाणे तयार केलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 4 ए आणि डी एकदम बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही. आता आपल्याला बँकविषयी हर वेळेस प्रश्न विचारला जातो, पण त्यांची विचारण्याची पद्धत आता वेगळी झालेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेअर मार्केटचं नियमन बँक व्यवस्था करत नसते. तिचं मौद्रिक धोरण सांभाळण्याचं त्याचबरोबर वेगवेगळे बँकेचं क्षेत्र नियमन करण्याचं हे काम आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न शिक्षणात किंवा शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक संदर्भात त्यांची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे. तर आता आपल्याला लैंगिक समानता निर्देशांक असं विचारलं आहे आणि तेही शिक्षणातला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुष सकल नोंदणी दर याचे गुणोत्तर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्राथमिक तूट म्हणजे काय. तर प्राथमिक तूट म्हणजे आपण जी प्रायमरी तूट म्हणतो ती कशी असते, तर ती वित्तीय तूट वजा व्याज परतफेड. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा एक स्क्रीनशॉट आहे आपल्या चॅनलवरला. चॅनल नवीन असल्यामुळं सांगावं लागतं, नाहीतर तुम्हाला समजून जाईल की नोट्समधून कसे कसे प्रश्न येतात आणि हे आपल्या चॅनलवर शिकवलेलं आहे. यानंतर लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो. तर लेखा या शब्दाचा नेमका अर्थ दर्शवितो व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण आणि सापेक्ष कारणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पनात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही. आता आपण सध्याचं लेटेस्ट बजेट करून गेलो होतो, पण यांनी प्रश्न विचारला 2023-24च्या बजेटचा. तेव्हाचं सप्तर्षीमध्ये व्यापार विकास नव्हता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेत
2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुराची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर याला संरचनात्मक बदल म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या अडचणी येतात? आता हे आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न शिकवलेलं होतं त्यावेळेस अडचणी लिहून दिलेल्या होत्या. तर असंघटित कामगाराचं मी सांगितलं होतं उत्पन्न म्हणजेच काय, न नोंदविलेले बेकायदेशीर उत्पन्न. म्हणजे ब तर यायलाच पाहिजे. मग ब कुठं कुठं आहे तर 3 ठिकाणी आहे. फक्त एक ऑप्शन एलिमिनेट करू शकतो आपण. आणि त्याचबरोबर लहान उत्पादकाच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. बरोबर आहे. जे लहान जे गाडीवाले वगैरे आहेत त्यांचं उत्पन्न काय व्हालं याची काहीच आकडेवारी आपण सांगू शकत नाही. त्याचबरोबर उत्पन्नाची वाटणीची सुद्धा आपण आकडेवारी सांगू शकत नाही. त्यामुळं अ, ब आणि ड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा एक स्क्रीनशॉट ज्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी दाखवलेल्या आहेत. निरक्षरता आणि असंघटित कामगार. यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. ही साठा संकल्पना आहे का? नाही, ती प्रवाही संकल्पना आहे. त्यामुळं अचुकीचं आहे आणि आपल्याला बरोबर विधान विचारले त्याच्यावरूनच आपल्याला उत्तर येऊन जातं. तिन्ही एलिमिनेट केले. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. परत स्क्रीनशॉट नको कारण तुम्ही बोर होसाल. हेही आपल्या चॅनलवर शिकवलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पन्नाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पन्न 5.8% वाढलं आहे. आणि ब आहे, कोळसा उत्पन्नाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाणकाम क्षेत्राच्या निर्देशांकाचे वर्षभरात 13% वाढ नोंदविलेली आहे. ही दोन्हीच्या दोन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न शेवटचा आहे हा अर्थशास्त्राचा. विधान 1 आहे, ग्रामीण युवक स्वयंरोजगार प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना 15 ऑगस्ट 1969 पासून सुरू करण्यात आली. हे एकदम वाक्य बरोबर आहे. आणि दुसरं विधान आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 नाही तर हे 1980 पासून सुरू करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आणि 2 चूक. आता शेवटी जाता जाता आपण जे दारिद्र्याची संकल्पना मांडली त्याबद्दल स्पष्टीकरण पाहू. जी ही दारिद्र्याची समिती आपल्याला प्रश्न क्रमांक 21 सांगितलेला आहे ती वैयक्तिक समिती होती. ही ना केंद्र सरकारने स्थापन केली होती ना राज्य सरकारने स्थापन केली होती. आणि यांनी दाखवून दिलं, यांनी सुरेश तेंडुलकर समितीच्या आकडेवारीचं लक्षात घेतली आणि यांनी दाखवून दिलं की 1993-94 ते 2004-5च्या तुलनेत दारिद्र्यात दुप्पट घट झाली. दरवर्षी 2.2% घट झाली. आणि त्यांनी 2004-5चं जसं आपल्या सुरेश तेंडुलकर समितीने मोजली होती 61वी फेरी वापरून NSOची, त्याप्रमाणे दारिद्र्य मोजलं. त्यांना ग्रामीण भागात 42% आणि शहरी भागात 25% आणि एकूण दारिद्र्य 37% आढळलं. त्यानंतर 2011-12चं त्यांनी दारिद्र्य मोजलं 68व्या फेरीनुसार. त्यामध्ये त्यांना 25.7% ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं 13.7% एवढं दारिद्र्य भेटलेलं आहे. आणि एकूण दारिद्र्य 21.9% एवढं दारिद्र्य भेटलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.